नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर वाकळे जी अर्थशास्त्र विभाग, कैलासवासी बिंदू रामराव देशमुख, कला वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिक रोड. आज आपण SY BComच्या वर्गामध्ये भारतीय बँक रचना या संदर्भात सविस्तरपणे माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय बँक रचना या संदर्भात प्रामुख्याने विचार करणार आहोत. भारतीय बँकिंग क्षेत्राची रचना विचारात घेताना भारतीय बँकिंग क्षेत्राची रचना ही क्षेत्रनिहाय अशा पद्धतीने आपल्याला झालेली दिसते. गरजेनुसार भारतीय बँकिंग क्षेत्र हे अस्तित्वात आलेलं आहे, कारण प्रत्येक क्षेत्राची आर्थिक विकासाची गरज विचारात घेऊन त्या क्षेत्राला स्वतंत्रपणे कर्ज पुरवठा करणारी देशामध्ये वित्तीय संस्था असाव्यात या दृष्टिकोनातून देशामध्ये बँकिंग क्षेत्र हे आपल्याला अस्तित्वात आलेलं दिसतं. विशेषतः 1990-91 नंतर भारतीय बँकिंग क्षेत्राची रचना आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने निर्माण झालेली दिसते आणि म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून विचार करताना विशेषतः आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये भांडवल पुरवठा करणाऱ्या संस्था म्हणून बँकांना महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणून बँकांची रचना समजावून घेणं आवश्यक आहे. या रचनेचा विचार करताना आपल्याला विशेषतः देशामध्ये मध्यवर्ती बँका, जी बँक देशातील सर्व वित्तीय संस्थांचं नियंत्रण आणि नियमन करते, अशा प्रकारची वित्तीय संस्था म्हणून मध्यवर्ती बँक किंवा तिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून देशातील सर्व वित्तीय संस्थांचं नियंत्रण, नियमन आणि धोरणं ठरवली जात असतात आणि म्हणून भारतीय बँक रचनेच्या व्यवस्थेमध्ये भारतीय मध्यवर्ती बँक ही मध्यवर्ती स्थानी आपल्याला दिसते. दुसऱ्या ज्या बँका आहेत सूचित किंवा असूचित बँका. सूचित बँका या व्यापारी बँका म्हणून ओळखल्या जातात आणि असूचित बँका या सहकारी बँका म्हणून ओळखल्या जातात. सूचित बँका म्हणजे ज्या बँकांचा समावेश हा रिझर्व्ह बँकेच्या सूचीमध्ये झालेला आहे, अशा सर्व प्रकारच्या बँका या सूचित बँकांमध्ये येतात. आणि असूचित बँका म्हणजे ज्या बँकांचं भांडवल हे 5 कोटीपेक्षा कमी आहे किंवा ज्या बँका रिझर्व्ह बँकेच्या सूचीमध्ये येत नाही, अशा बँका या असूचित बँका म्हणजे शेड्यूल आणि नॉन शेड्यूल बँका अशा प्रकारचं वर्गीकरण आपल्याला या ठिकाणी झालेलं दिसून येतं. भारतीय बँक रचनेचा विचार करताना आपण त्यामध्ये सुरुवातीला सूचित व्यापारी बँकाचा विचार करणार आहोत. सूचित व्यापारी बँका याचा अर्थ आपण सुरुवातीलाच बघितलेला आहे की ज्या बँका रिझर्व्ह बँकेच्या सूचीमध्ये येतात त्यांना सूचित व्यापारी बँका असं म्हणतात. या बँकांमध्ये प्रामुख्याने आपल्याला सार्वजनिक क्षेत्रातील बँका दिसतात. सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजे ज्या बँकांचं भांडवल, नियंत्रण, व्यवस्थापन हे सरकारच्या माध्यमातून केलं जातं, अशा बँका या सार्वजनिक क्षेत्रातील बँका असतात. त्यांनाच आपण राष्ट्रीयकृत बँका असंही म्हणतो. दुसऱ्या ज्या बँका आहेत खाजगी क्षेत्रातील बँका, ज्या बँकांचं भांडवल हे खाजगी व्यक्तीकडून पुरवलं जातं, अशा बँका या खाजगी क्षेत्रातील बँका असतात. भारतातील विदेशी बँका, ज्या बँकांची मुख्य शाखा विदेशात असते आणि उपशाखा या वेगवेगळ्या देशामध्ये कार्यरत असतात, अशा बँका या विदेशी बँका म्हणून त्या ठिकाणी ओळखल्या जातात. आणि प्रादेशिक ग्रामीण बँका. प्रादेशिक ग्रामीण बँका या प्रामुख्याने ग्रामीण भागाच्या विकासासाठी स्वतंत्रपणे कार्य करणाऱ्या बँका म्हणून ओळखल्या जातात आणि म्हणून बँक रचनेच्या व्यवस्थेमध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. दुसरा जो आपण प्रकार बघणार आहोत त्याच्यामध्ये सूचित सहकारी बँका. भारतामध्ये सहकारी क्षेत्र हे महत्त्वाचं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. नवे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहकारी क्षेत्राचं महत्त्व अनन्यसाधारण असल्याने आपल्याला सूचित सहकारी बँक रचनेमध्ये त्या ठिकाणी दिसून येतात. सूचित सहकारी बँकांमध्ये आपल्याला सूचित नागरी सहकारी बँका. तर सूचित नागरी सहकारी बँका म्हणजे ज्या बँका शहरी भागामध्ये कार्य करतात, अशा प्रकारच्या बँका म्हणजे सूचित नागरी सहकारी बँका. विशेषतः नाशिक जिल्ह्याचा विचार करताना आपण नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँक,
किंवा बिझनेस सहकारी बँक अशा विविध बँकांचा सूचित नागरी सहकारी बँका म्हणून त्या ठिकाणी विचार करू शकतो. त्याचबरोबर सूचित राज्य सहकारी बँका की ज्या बँका राज्याच्या शिखरस्थानी कार्य करत असतात, अशा प्रकारच्या बँका या सूचित राज्य सहकारी बँकांमध्ये त्यांचा समावेश होतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला भारतीय बँक रचनेमध्ये सूचित व्यापारी बँका आणि सूचित सहकारी बँका आढळतात. त्यानंतर आपण ज्या तिसरा जो प्रकार आहे त्याचा पुढच्या स्लाईडमध्ये विचार करणार आहोत. भारतीय बँक रचनेमध्ये प्रामुख्याने आपल्याला विकास बँका या समाविष्ट झालेल्या दिसतात. भारताच्या आर्थिक विकासामध्ये विकास बँकांचं स्थान हे अनन्यसाधारण आहे. कारण भारतामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणं, देशाचा औद्योगिक विकास घडवून आणणं यासाठी प्रामुख्याने विकास बँका या भारतीय बँक रचनेमध्ये आपल्याला कार्य करताना दिसतात. विकास बँका म्हणजे काय, तर ज्या बँका देशाच्या विविध क्षेत्रांच्या दीर्घकालीन विकासासाठी कर्ज पुरवठा करतात अशा बँकांना विकास बँका असं म्हणतात. या बँकांमध्ये प्रामुख्याने आपल्याला काही बँकांचा विचार या ठिकाणी करावा लागतो. भारतीय औद्योगिक विकास बँका. भारतीय औद्योगिक विकास बँक ही औद्योगिक क्षेत्राला कार्य करणारी बँक आहे. कारण औद्योगिक क्षेत्राच्या गरजा वेगळ्या असतात, कर्जाचं स्वरूप वेगळं असतं आणि म्हणून औद्योगिक विकास जलद गतीने होण्यासाठी कार्य करणाऱ्या ज्या बँका आहेत त्यांना औद्योगिक विकास बँका असं म्हणतात. त्याचबरोबर भारतीय औद्योगिक वित्त महामंडळे देशामध्ये कार्यरत आहेत. अशा वित्त महामंडळांकडून सुद्धा उद्योग क्षेत्राला अर्थसहाय्य केलं जातं. भारतीय लघुउद्योग विकास बँका आहे. भारतीय लघुउद्योग विकास बँका या प्रामुख्याने लघुउद्योग क्षेत्राला त्या ठिकाणी कार्य करताना दिसतात. कारण लघुउद्योग हा देशातील अतिशय महत्त्वाचा उद्योग आहे. या उद्योगांच्या विकासावर देशातील मोठे उद्योग अवलंबून असतात. म्हणून लघुउद्योगांना अधिकाधिक कर्ज पुरवठा होणं ही काळाची गरज आहे. आणि त्यानंतर आपल्याला गृह क्षेत्रासाठी कार्य करणाऱ्या गृहबांधणी बँका, या गृहबांधणी बँकांचा समावेशसुद्धा आपल्याला प्रामुख्याने भारतीय बँक रचनेमध्ये त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. कारण देशातील निवाऱ्याची वाढती गरज विचारात घेऊन स्वतंत्र प्रकारच्या गृहनिर्माण बँका आलेल्या आहे. याच्यामध्ये NHB आहे, HDFC आहे, अनेक प्रकारच्या घरासाठी कर्ज देणाऱ्या खाजगी बँका आहे, सार्वजनिक बँका आहे, सहकारी बँका आहे. तर या सर्व बँका प्रामुख्याने गृहबांधणी क्षेत्रामध्ये त्यांचा समावेश झालेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. भारतीय बँकिंग रचनेनंतर आपण आर्थिक विकासामध्ये बँक प्रणालीची भूमिका किंवा महत्त्व या ठिकाणी समजावून घेणार आहोत. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये बँक प्रणालीचं महत्त्व हे अनन्यसाधारण मानलं जातं. म्हणून भारतामध्ये बँकिंग क्षेत्राचा विचार करताना आपल्याला पतपत्रांचं वितरण हे बँकिंग क्षेत्राकडून केलं जातं. पतपत्र म्हणजे विविध प्रकारचा पतपैसा. हुंडाणावळीचा व्यवहार करणे, बँकांकडून हुंडाणावळीचा व्यवहार केला जातो. शेअरची विक्रीची हमी घेणे. भारतासारख्या देशामध्ये शेअरची खरेदी विक्री केली जात नाही. सर्वसामान्य लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो. अशा वेळेस शेअरची विक्रीची हमी घेतली जाते. मौल्यवान वस्तू किंवा दस्तऐवज सांभाळला जातो. आजच्या धगधकीच्या जीवनामध्ये लोकांना स्वतःच्या मौल्यवान वस्तू किंवा दस्तऐवज सांभाळणे अवघड आहे. बँका स्वतःकडे त्या सुरक्षितपणे सांभाळण्याचं कार्य करत असतात. माहिती गोळा करणे आणि प्रसिद्ध करणे. बँका या आर्थिक विकासातील एक महत्त्वाचा घटक असल्याने वेगवेगळ्या क्षेत्रांची माहिती गोळा करून त्या प्रसिद्ध करत असतात. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना, उद्योजकांना त्या माहितीचा फायदा होत असतो. मध्यस्थ म्हणून काम करणं. अनेक व्यापारी, उद्योजक, ग्राहक यांच्यामध्ये बँका मध्यस्थ म्हणून कार्य करत असतात. योग्य बचत व गुंतवणुकीसाठी बँका प्रोत्साहन देत असतात. ग्राहकांना बाजारातील माहिती नसल्याने कोणत्या ठिकाणी बचत करावी याची माहिती नसते. बँका आपल्या ग्राहकांना योग्य ठिकाणी बचत आणि गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. भांडवल गतिमान करण्याचं कार्य बँकांच्या माध्यमातून केलं जातं. कारण बँकांनी
भांडवल गुंतवणूक केल्यास ते भांडवल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असतं. म्हणजे भांडवल गतिमान करण्याचं काम बँकांच्या माध्यमातून केलं जातं. आणि देशातील उद्योग व्यापाराला प्रोत्साहन देणं. बँकांनी विविध क्षेत्रांना कर्ज दिल्यास देशात व्यापार आणि उद्योगाला भरभराटीचे दिवस येतात. नव्हे व्यापार उद्योगाला प्रोत्साहन मिळत असतं. आणि म्हणून अशा क्षेत्रांना जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणं, यासाठी बँकिंग क्षेत्राची जी भूमिका आहे ती महत्त्वाची आहे. आणि भारतीय बँकांकडून प्रामुख्याने देशाच्या आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं योगदान किंवा भूमिका त्या ठिकाणी निभावली जाते. विद्यार्थी मित्रांनो, आपण यामध्ये भारतीय बँक रचना आणि आर्थिक विकासामध्ये वित्तीय प्रणालीची भूमिका किंवा महत्त्व या संदर्भामध्ये सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. त्या संदर्भात कोणाला काही माहिती असेल, शंका असेल, त्या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. धन्यवाद.